गुरुकुलामध्ये विद्यार्थी शिकायला होते. जसे आम्ही लहानपणापासून बाबाकडे शिकायला होतो तसे गुरुकुलामध्ये विद्यार्थी होते आणि संस्थेमध्ये होते. संस्था चालकाचं काय होतं की काही शिकवत असताना आता ते मृदंगामध्ये तबल्यामध्ये हार्मोनियम मध्ये तज्ञ होते आणि तज्ञ असताना वेदांत शिकवताना किंवा पंचीकरण विचारसागर शिकवत असताना त्या गुरुजीला सवय होती. आता काय आता कसे तज्ञ ज्याच्यामध्ये जे माणूस त्याच्यात निष्णात असतो तो त्याच्यामध्ये तल्लीन असतो. म्हणून त्यांचे हात मग काय करायचे ते मृदंग वाजवत शिकवायचे, तबला वाजवत शिकायचे. आता त्या जशा प्रकारचं विद्या या अवस्थेमध्ये ज्या वातावरणात प्राप्त झाली तशा प्रकारचा त्याच्यावर परिणाम पडलेला होता. मग आता काय झालं की असंच या ठिकाणी सप्ताह झालेला सुरू झालेला होता. सप्त्यामध्ये त्याला बोलायसाठी उभा केलं आणि उभा झाल्यानंतर त्याला कोण वाचक नाही, गायक नाही, काहीच नाही. त्याला काहीच बोलता येईल ना. अहो महाराज बोला, अहो महाराज बोला. त्यांना हळूच कानात म्हणतात जोपर्यंत काही वाजत नाही तोपर्यंत आपलं तोंड काही उघडत नाही. मग काय वाजवलं एक आता सप्ताह असाच होता, तिथं साधन सुविधा कोणत्याच नव्हत्या आणि अशामध्ये काय होतं नेमकं मिरवणूक झालेली होती आणि हलकी बाजूला पडलेली होती. हलकी माहिती आणि एक जण काय केलं पोरानं ती हलकी वाजवायला सुरुवात. जशी वाजली तसं येतो घडो घडो प्रवचन सुरू झालं सांगण्याचं